मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे 2 दिवसांच्या परभणी दौऱ्यावर आहेत। या दरम्यान मनोज जरांगेंनी पोखर्णी, लिमला, परभणी आणि झिरोपाटा या 5 ठिकाणी संवाद बैठका घेतल्या। परभणी संवाद बैठकीत बोलताना मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मनोज जरांगेंनी फेब्रुवारी महिन्यात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यानंतर त्यांनी अपशब्द केल्यानंतर दिलगिरीही व्यक्त केली होती। त्यावेळी मनोज जरांगे चांगलेच चर्चेतही आले होते। आता पुन्हा एकदा त्यांनी देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं आहे। मी मरेपर्यंत माझ्या बांधवांना साथ देणार आहे, तसंच सगळे सोयऱ्यांची मागणी सोडणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आपल्या इतका सन्मान कोणीच केला नसेल। त्यांनी 30 दिवस मागायचे, आपण 40 दिवस द्यायचे। त्यानंतर 2 महिने मागायचे, आपण 2.5 महिने द्यायचे। त्यानंतर 1 महिना मागायचा, आपण 1.5 महिना द्यायचा। त्यांनी 3 महिने मागायचे, आपण 3.5 महिने द्यायचे। आपण त्यांचा कुठलाही शब्द खाली पडू दिला नाही। मात्र सरकारने आरक्षण दिलं का? तर नाही दिलं। माझ्या मराठा समाजाची फसवणूक केली। तरीही मराठा समाजाला वाटतं आहे की मराठा समाजाला एकनाथ शिंदेच आरक्षण देऊ शकतात। ते शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या नादाने काय म्हणतात, मनोज जरांगेंशी मला घेणं देणं नाही। जो असं करतो त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो माझा। मी पण सांगितलं, जो असं बोलतो त्याचा करेक्ट कार्यक्रम मराठा समाज करतो। एकनाथ शिंदेंची इतकी इज्जत मराठा समाजात होती। मी बोललो होतो देवेंद्र फडणवीसांना, एकनाथ शिंदे कशाला मध्ये बोलले? काय दिलं तुम्ही? 75 वर्ष मराठा समाजाला मराठा आरक्षण मिळालेलं नाही। मराठ्यांनी या नेत्यांना मोठं केलं। गाड्या, घोड्या, बंगले, यांची मुले परदेशात। मराठ्यांना काय मिळालं? असं मनोज जरांगे म्हणाले। देवेंद्र फडणवीसांना माझं खुलं आव्हान आहे। देवेंद्र फडणवीसांनी हिंमत असेल तर 8 दिवस माझ्या शेजारी बसून उपोषण करावं। मग तुम्हाला कळेल की उपोषण म्हणजे काय असतं। हवा कुठून बाहेर जाते आणि कुठून श्वास घेता येतो। वजन कमी करायचं असेल तर या माझ्या बाजूला आणि उपोषण करा। गृहमंत्री म्हणून म्हणालात की आई बहिणींची भाषा मी वापरली। माझा त्यांना सवाल आहे, 2 वर्षांच्या मुलीच्या पायात गोळी शिरली होती, ती आई बहीण वाटली नाही का? तुम्हाला काय करायचं ते करा। मी आरक्षण घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही। आमच्या आई बहिणींना नीट चालता येत नाही। लाठीचार्जमध्ये त्यांच्या पायांवर डोक्यानं वार झाले आहेत, तेव्हा आई बहीण दिसली नाही का? तुमची मराठ्यांविषयीची नियत आम्हाला दिसली। लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना तुम्ही 10 दिवसांसाठी निलंबित केलं, असाही आरोप मनोज जरांगेंनी केला। माता भगिनींना आज मी सांगतो, ज्या पोलिसांनी आपल्या माता भगिनींना मारलं होतं त्यांना देवेंद्र फडणवीसांनी बढती दिली। माता माऊल्यांना मारणाऱ्यांना SP ला पुण्यात बढती दिली, असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं आहे।